Hello everyone. Our today's topic is nutrition in living organism. Our today's chapter is omnivorous, carnivorous, herbivorous, scavengers and decomposers. Let's discuss about each one. Herbivorous animals. Herbivores or herbivorous animals, that means animals that use plants as their food, are called herbivorous animals. That means herbivorous animals depend upon plants for the food. That's why they are called herbivorous animals. Carnivorous. Carnivorous means meat eaters. Meat eaters. The animals that use other animals as their food are called meat eaters or carnivores. For example, lion, tiger, etc. These are the animals. The animals use other animals for their food. That's why they are called carnivores. And herbivorous animals use plants for the food. All the grazing animals are comprised into the herbivorous animals. For example, buffalo, cow, deer, etc. Then the third type is omnivorous. Animals that obtain their food from both plants and animals are called omnivorous. For example, monkey, man, chimpanzee, etc. Man is omnivorous because we use plant as well as other animals. That means flesh, meat. We use meat or flesh of other animals as our food. Our food is animal as well as other plants. We use our food, other animals as well as other plants. That's why we are included into the omnivorous animals. The fourth type is scavengers. Scavengers obtain their food from dead bodies of animals. For example, vulture, crow and hyena. Vulture, crow and hyena. These animals obtain their food from dead bodies of animals. That's why they are called scavengers. And the fifth type is decomposers. Decomposers are some microorganisms. These microorganisms obtain their food by decomposing the dead bodies of organisms or their materials. All microorganisms are decomposers. सजीवातील पोषण या घटकांमध्ये आज आपला टॉपिक आहे अन्नानुसार प्राण्यांचं वर्गीकरण. अन्नानुसार प्राण्यांचं 5 गटामध्ये वर्गीकरण करता येतं. त्यातला पहिला प्रकार आहे शाकाहारी. शाक म्हणजे वनस्पती. वनस्पतीचा आहार म्हणून उपयोग करणारे जे प्राणी असतात त्यांना शाकाहारी प्राणी असं आपण म्हणतो. जसे की गाय, बैल, म्हैस, शेळी, हरिण इत्यादी. म्हणजे हे प्राणी वनस्पतींचा आहार म्हणून उपयोग करतात आणि वनस्पतीवरच अन्नासाठी सर्वस्वी अवलंबून असतात. त्यानंतर प्राण्यांचा दुसरा प्रकार आहे मांसाहारी, ज्याला आपण कार्निवर्स म्हणतो किंवा मीट ईटर्स म्हणतो. जे प्राणी दुसऱ्या प्राण्यांवर जगतात किंवा दुसऱ्या प्राण्यांच्या मांस ग्रहण करून जगतात त्या प्राण्यांना मांसाहारी प्राणी म्हणतात. जसं की वाघ, सिंह इत्यादी प्राणी जे आहेत ते मांसाहारी प्राणी आहेत. ते इतर प्राण्यांचं मांस ग्रहण करून जगतात. म्हणजे इतर प्राण्यांचा अन्न म्हणून उपयोग करतात. म्हणून हे प्राणी जे असतात ते मांसाहारी प्राणी असतात.
त्यानंतर प्राण्यांचा तिसरा प्रकार जो आहे तो आहे मिश्राहारी, ज्याला आपण ओमनिवरस म्हणतो. आता बघा, माणूस, चिंपांजी, माकड इत्यादी सारखे प्राणी वनस्पतीचा पण अन्न म्हणून उपयोग करतात आणि प्राण्यांचा पण अन्न म्हणून उपयोग करतात. म्हणून जे प्राणी अन्नासाठी वनस्पती आणि प्राणी या दोन्हींवर अवलंबून असतात त्यांना मिश्राहारी असं म्हणतात. त्यानंतर स्वच्छताकर्मी, चौथा प्रकार जो आहे तो स्वच्छताकर्मी. आता गिधाडासारखे काही प्राणी बघा, अन्नासाठी मृत प्राण्यांच्या शरीरावर जगतात. मृत प्राण्यांचे कुजलेले जे मांस आहे ते मांस ग्रहण करून त्याचा अन्न म्हणून उपयोग करून ते जगतात. म्हणून त्यांना स्वच्छताकर्मी असं म्हटलेलं आहे. कावळा असेल, गिधाड असेल यासारखे जे प्राणी आहेत हे स्वच्छताकर्मी या गटामध्ये त्यांचा समावेश होतो. आणि अन्नानुसार पाचवा जो प्रकार आहे तो आहे विघटक. त्याला आपण डिकम्पोजर्स म्हणतो. सर्वच प्रकारचे सूक्ष्मजीव विघटकामध्ये येतात. विघटकामध्ये त्यांचा समावेश होतो. एखाद्या प्राणी मेल्यानंतर किंवा एखादा प्राणी मृत पावल्यानंतर त्या प्राण्यांच्या शरीराचं विघटन घडवून आणण्याचं काम हे डिकम्पोजर्स म्हणजे हे मायक्रोब्स त्या प्राण्यांच्या शरीराचं विघटन घडवून आणण्याचं काम करतात. म्हणून त्यांना विघटक असं म्हटलेलं आहे. आणि विघटक हा एक पाचवा प्रकार आहे. Scavengers obtain their food from dead bodies of animals. For example, crow and vulture. Crow, vulture, etc. These animals obtain their food from the dead bodies of animals. That means they use decomposing flesh of other animals. That's why they are called scavengers. And all the microorganisms are included into decomposers, and decomposers are the fifth type of animal. All microbes decompose the dead bodies of all animals and plants. That's why they are included into decomposers. Then next topic is saprozoic nutrition. Saprozoic nutrition. Some insects and unicellular living elements obtain nutrients by absorbing the liquid organic material from the dead bodies of the other animals. Some insects and microorganisms obtain the food from the liquid organic material from the dead bodies of the animals or plants. And this nutrition is called saprozoic nutrition. Then saprozoic nutrition. Saprozoic nutrition, that means some insects and some microbes obtain food from the other animals. Look at our next topic is parasitic nutrition. In a parasitic nutrition in animals, there are two types of parasitic nutrition: ectoparasitic nutrition and endoparasitic nutrition. Some animals live on the surface of the bodies and they suck the blood and they live on it. Nutrition in these animals are called ectoparasitic nutrition. Then the second type is endoparasitic nutrition. In a endoparasitic nutrition, some animals live inside the bodies of animals. Nutrition in them are called ectoparasitic nutrition. Some animals live on the body surface of other animals. For example, louse, bedbug and tick, these types of insect live on a surface of bodies of other animals and they suck the blood. Nutrition in them is ectoparasitic nutrition. Then second type is
endoparasytic nutrition. Some animal like tapeworm, roundworm live inside the bodies of animal and they obtain food from it. That's why their nutrition in them is a endoparasitic nutrition. Tapeworm, roundworm. Nutrition in these types of animals is a endoparasitic nutrition. परजीवी पोषण. परजीवी पोषणाचे दोन प्रकार आहेत. बाह्य परजीवी पोषण आणि अंतपरजीवी पोषण. गोचीड, ढेकूळ किंवा उवा इत्यादी सारखे प्राणी शरीराच्या बाह्य पृष्ठभागावर त्वचेवर राहतात आणि रक्त शोषून घेऊन त्या रक्ताचा अन्न म्हणून उपयोग करतात. म्हणून या प्राण्यांमध्ये जे पोषण असतं ते पोषण बाह्य परजीवी पोषण असं आपण त्याला म्हणतो. आणि अंतपरजीवी पोषण टेपवर्म किंवा राऊंडवर्म, पट्टक्रमी किंवा गोलक्रमी प्राण्यांच्या शरीरामध्ये आतड्यामध्ये राहतात आणि आतड्यामधील अन्नपदार्थांचा उपयोग त्यांच्या पोषणासाठी ते करतात. म्हणून पट्टक्रमी किंवा गोलक्रमी यांच्यामध्ये जे पोषण असतं ते अंतपरजीवी पोषण आपण त्याला म्हणतो. म्हणजे पोषणाचे दोन प्रकार आहेत, अंतपरजीवी पोषण आणि बाह्य परजीवी पोषण.